माणगाव पंचायत समितीवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा झेंडा फडकला. सभापतीपदी शिवसेनेचे विलास शिंदे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या मनीषा मालोरे. माणगाव पंचायत समितीवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा झेंडा फडकला असून सभापतीपदी शिवसेनेचे विलास यशवंत शिंदे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनीषा संदेश मालोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माणगाव पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी झाली होती. या निवडणुकीत 8 पैकी 5 जागांवर शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समिती सदस्य निवडून येऊन शिवसेनेची या पंचायत समितीवर सर्वाधिक जागांवर विजय संपादन केला होता. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता असल्याने माणगाव पंचायत समितीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सभापती व उपसभापतीपदी निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आले. सभापती व उपसभापती पदांसाठी बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी सभागृह पंचायत समिती माणगाव येथे निवडणुकीचे प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माणगाव डॉक्टर संदीपान सानप व माणगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी शिवसेनेचे पाटणूस पंचायत समिती गणातून निवडून आलेले विलास यशवंत शिंदे तर उपसभापती पदासाठी तळाशेत पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा संदेश मालोरे या दोघांचे एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने माणगाव पंचायत समिती सभापती विलास शिंदे तर उपसभापतीपदी मनीषा मालोरे हे बिनविरोध निवडून आल्याचे निवडणुकीचे प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माणगाव डॉक्टर संदीपान सानप यांनी जाहीर करून नवनिर्वाचित सभापती शिंदे व उपसभापती मालोरे यांचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले. या निवडणुकीच्या प्रक्रियेवेळी माणगाव पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शेखर शेठ देशमुख, राजीपचे माजी सभापती ज्ञानदेव पवार, माजी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काका नवगणे, तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर, युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, भाजप दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, नवनिर्वाचित राजीपा सदस्य अविनाश नलावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश मालोरे, युवा नेते निलेश केसरकर, जगदीश दोशी, हुसेन रहाटविलकर, प्रसाद धारिया, डॉक्टर परेश उभारे, फैमीद जामदार आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी सिद्धी दाखीलकर. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.